विद्या आरीवर्क अँड फॅब्रिक पेंटिंगमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा आपला आरीवर्कचा हा 17वा दिवस आहे. आज आपण पाहणार आहोत 17व्या दिवशी आपण कशा पद्धतीने आरीवर्क करू शकतो. आपला हा कोर्स जो आहे तो बेसिक टू ॲडव्हान्स आहे. तुम्ही प्लीज चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा. आजचा खूप इम्पॉर्टंट आपला असा हा दिवस असणार आहे. आज जे आपण वर्क करणार आहोत त्या वर्कसाठी आपल्याला हे कॅन्डल लागणार आहे. तुम्हाला इथे दिसत असेल हे कॅन्डल लागणार आहे, माचीस, अगरबत्ती एक लागणार आहे, कटर लागणार आहे, सुई लागणार आहे आणि आपला जरीचा जो थ्रेड आहे तो लागणार आहे आरीवर्क करण्यासाठी. तर चला आता आपण वेळ न वाया घालवता आपण सुरुवात करूयात. इथे एक सर्कल घ्यायचा आहे. आपण अगोदर एक छोटासा सर्कल ड्रॉ करून घ्या. अशा पद्धतीने तुम्ही सर्कल ड्रॉ करा आणि त्याला इथे आपण आता पॅटल्स करत आहोत. इथे तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला जेवढ्या हवेत किंवा जेवढ्या आकाराचा फ्लावर हवा आहे तेवढ्या आकाराचा तुम्ही काढून घ्या आणि त्याला पॅटल्स करा. आणि पॅटल्स करण्यासाठी आता आपण इथे जरी थ्रेडचा यूज करणार आहोत. जरी थ्रेडला सुरुवातीला अशा प्रकारे गाठ मारून घ्या. इथे आपण आता चेन स्टिचने स्टिच करणार आहोत. आपल्याला सुरुवातीला इथे चेन स्टिच द्यायचे आहे. इथे तुम्ही बघू शकता चेन स्टिच अशा पद्धतीने आपण करत जाणार आहोत. अशा प्रकारे आपल्याला चेन स्टिच करायचे आहे. तुम्हाला इथे दिसत असेल चेन स्टिच कशी करत आहोत आपण. या पद्धतीने चेन स्टिच तुम्ही करून घ्या. चॅनलवर नवीन असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा. आपला हा आजचा दिवस हा ॲडव्हान्स आहे. तर ॲडव्हान्स कशा प्रकारे आपण शिकू शकतो ते आता इथून पुढच्या क्लासमध्ये पाहणार आहोत. तर त्यासाठी तुम्हाला चॅनलला पहिले सबस्क्राईब करून घ्यावा लागेल, जेणेकरून तुम्हाला ॲडव्हान्समध्ये जे पण आहेत आपले ते व्हिडिओ तुम्हाला पाहता येणार आहेत. आत्तापर्यंत आपले खूप सारे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत. प्लीज ते पहा, म्हणजे तुम्हाला सुरुवातीपासून घरी बसून फ्रीमध्ये शिकता येणार आहे हा आपला क्लास. इथे बघू शकता तुम्ही स्टेप बाय स्टेप आपण इथे चेन स्टिच करत आहोत. या पद्धतीने तुम्हाला देखील अशा पद्धतीने चेन स्टिच करायचे आहे. तुम्ही देखील चेन स्टिच करून हे वर्क करू शकता. इथे तुम्हाला पाहायला मिळत असेल इथे आपण एक नॉट देत आहोत. तुम्हाला इथे दिसत असेल इथे एक नॉट दिला. अशा प्रकारे आपल्याला धागा काढायचा आहे आणि हा धागा फक्त असा वरती पकडून खालचा धागा खेचायचा आहे की आपली नॉट ही तयार झालेली आहे. आता आपण परत इथून स्टार्ट करत आहोत. इथे आपण स्टिच करत आहोत. या पद्धतीने आता आपण चेन स्टिच पूर्ण करून घेणार आहोत. इथे तुम्हाला दिसत असेल कशा प्रकारे आपण चेन स्टिच करत आहोत ते. आता आपण इथे दोनदा आपण इथे चेन स्टिच बनवून घेतलेली आहे. आता आपण कॅन्डल पेटवणार आहोत आणि कॅन्डल पेटवून आपण ती कॅन्डल बाजूला ठेवणार आहोत. सुरुवातीला कॅन्डल पेटवून घ्यायची आहे आणि आता आपण अगरबत्ती पेटवून घ्यायची आहे. अगरबत्तीला आपण थोडंसं पेटवून घ्यायचं आहे आणि आता आपण इथलं आपलं वर्क हे आत्ताचं खूप इम्पॉर्टंट आहे. आता आपण बघणार आहोत कशा प्रकारे आपण हे वर्क करू शकतो ते. तर चला आता आपण स्टार्ट करूयात. आता वर्क बनवायला घेऊयात. चॅनलवर नवीन असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा. आजचं आपलं हे कटवर्कचं वर्क खूप इम्पॉर्टंट आहे. हे वर्क आपलं ॲडव्हान्समध्ये आहे. 2 वेळा चेन स्टिच करून घेतलेले आहे आणि आपण हे आता कटवर्क करणार आहोत. हळूहळू आपल्याला हे कटवर्क करायचं आहे. तुम्हाला इथे दिसत असेल कशा प्रकारे आपण हे कटवर्क करत आहोत. इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला हळूहळू खूप एकदम हळू करायचं आहे.
कटवर्क बाजूने फक्त आपल्याला हे करायचं आहे. थोडंसं इथे तुम्हाला दिसत आहे बाजूने आपण करत आहोत ते. मेणबत्ती विझली तरी तुम्ही परत तिला हे करा, पेटवून घ्या. इथे बघू शकता आपण बघू शकतो कशा पद्धतीने आपण हे कटवर्क करत आहोत. अशा प्रकारे कटवर्क करायचं आहे आपल्याला. आपलं हे कटवर्क ॲडव्हान्स आहे. आपण आजचा हे ॲडव्हान्समध्ये शिकत आहोत हे कटवर्क. खूप स्लोली करा. किती सुंदर दिसत आहे तुम्ही पाहू शकता इथे आपलं कटवर्क. इथे एकदम हळूहळू करा, घाई गडबड करू नका बिलकुल देखील. या पद्धतीने आपण कटवर्क करणार आहोत. एकदम स्लोली करा. आपण इथे पाहू शकतो कशा प्रकारे आपण हे कटवर्क केलेलं आहे. हे कटवर्क आपलं ॲडव्हान्समध्ये येतं. आपण आज ॲडव्हान्समध्ये शिकत आहोत. आपलं आता इथून पुढचं जे आहे ते ॲडव्हान्स असणार आहे पूर्ण. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बघा किती सुंदर कटवर्क दिसत आहे. खूप छान वाटते हे कटवर्क. तुम्ही अशा प्रकारचे कटवर्क करू शकता. चॅनलवर नवीन असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. जाण्या अगोदर प्लीज सबस्क्राईब, कमेंट करा. जर तुम्हाला काही नसेल समजलं तर प्लीज मला कमेंट्सद्वारे विचारा. तर आज आपण इथे ॲडव्हान्समध्ये कटवर्क पाहिलेला आहे. थँक्यू सो मच.